अचानक धक्का बसला की सकाळी फोन आला की सर तुमची मुलाखत घ्यायची म्हणून. थोडं पझलमध्ये मी पडलो की कशा करता मुलाखत. मी नाव देखील विचारलं, संदर्भ विचारावं म्हणलं, पण मी वाटेत असल्यामुळे शाळेमध्ये येतो मुलाखत घेऊ. तर तो 2004ची आमची जी बॅच आहे आमच्या शाळेमधनं SSC पास झालेली, त्यांनी हा कार्यक्रम ठेवला असं कळालं मला. यापूर्वी देखील 3-4 बॅचेसनं आमचे माजी विद्यार्थ्यांनी आमचे कार्यक्रम घेतलेत. शिक्षकांचा सत्कार घेतला. परवाच एक कार्यक्रम झाला, पण त्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये मला एक फरक जाणवतो की ते जवळजवळ 30-35 वर्ष झालेले आमचे माजी विद्यार्थी होते, त्यांनी तो कार्यक्रम घेतला. पण आज मला आश्चर्य असं वाटलं की हे माझे 2004चे जे विद्यार्थी आहेत बॅचचे, त्यांनी इतक्या फास्ट कसं काय घेतलं याचं मला थोडंसं मनामध्ये मी विचार करत होतो. काही हरकत नाही, तुम्ही अजूनही विद्यार्थी आहात आणि निश्चितपणे पुढे पडताल. तुम्ही हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, म्हणजे आम्हाला विसरायचं नाही, आपल्या शाळेला विसरायचं नाही, शिक्षकांना विसरायचं नाही, याबद्दल मला तुमचं कौतुक करावं वाटतं आणि मनस्वी खूप आनंद झालेला आहे. वास्तविक पाहता मी रात्री 10-11 वाजता, तुम्हाला माहीत आहे शाळेमध्ये मी 1-2 गोष्टी करता तुमच्याकरता प्रसिद्ध आहे. शैक्षणिक सहली आणि स्कॉलरशिप असा घनिष्ठ संबंध तुमचा आणि माझा आलेला आहे आणि त्याच सहली पार पडून मी रात्री 11ला आलो. आज हा मला माझ्या माजी विद्यार्थ्याशी बोलण्याचा, जी प्रत्येक शिक्षक म्हणतो की सगळीच बॅच माझी आवडते. खरंच आम्हाला सगळेच आमच्या शाळेचे ज्या बॅचेस होऊन गेल्या ते सर्व विद्यार्थी आमचे आवडतेत आणि अतिशय हुशार विविध क्षेत्रामध्ये पुढे पडत आहेत. त्याबद्दल मनस्वी आनंद होतो. जीवनामध्ये पैसा येईल जाईल, परंतु माणुसकी किंवा आपलेपणा हा कधीही येणार नाही, जो तुम्ही आज आमच्यामध्ये दाखवत आहात. त्याबद्दल मला मनस्वी आनंद झालेला आहे. वास्तविक पाहता मी माझ्या दृष्टिकोनातून मी फक्त 5वी ते 7वी शिकवतो आणि याच्यामध्ये मी जवळजवळ 15-20 वर्षापासून 7वी स्कॉलरशिपचे मार्गदर्शन करत आहे आणि माझ्या या पूर्ण 10-15 वर्षामध्ये ही बॅच माझी अतिशय हुशार याच्याकरता म्हणतो की या बॅचनं जवळजवळ 13 विद्यार्थी आमच्या शाळेमधनं गुणवत्ता यादीमध्ये आलेले होते आणि त्याचा मला अतिशय आनंद झालेला आहे. म्हणून ही बॅच माझ्या स्मरणामध्ये अतिशय म्हणजे शेवटपर्यंत राहणार आहे की 13 मुलं या बॅचला आलेले होते. मला वाटतं तो महाराष्ट्रामध्ये द्वितीय आलेला शौनक बंगाळे हा देखील आमच्या शाळेचा विद्यार्थी. अशा प्रकारे आमच्या शाळेचं नाव महाराष्ट्रात आता विविध क्षेत्रामध्ये, महाराष्ट्र नाही तर